तुम्ही आताही बॅकग्राऊंड रिमूव्ह करत असाल, बॅकग्राऊंड बीजी वेबसाईटचा यूज करत असाल तर लगेच थांबा. कारण की माझ्याकडे असा ॲप आहे ज्यामधून बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता, बॅकग्राऊंड एआयने जनरेट करू शकता, बॅकग्राऊंडचा कलर चेंज करू शकता. सोबतच प्रोफेशनल लेव्हलच्या Instagram डीपीसुद्धा जनरेट करू शकता आणि तेही एकाच क्लिकमध्ये आणि ते सुद्धा फ्रीमध्ये आणि एचडी क्वालिटीमध्ये. तर कुठेही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे, की आपण स्वतःला चॅलेंज दिलं की आपल्याला 30 दिवसामध्ये YouTubeचे 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे आणि आज आपल्या चॅलेंजचा दिवस आहे 28वा आणि आज आपले YouTubeचे सबस्क्रायबर 298. तर लवकरात लवकर YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना सुद्धा आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. जर आपले 30 दिवसामध्ये 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले, तर आपण आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाइनचा क्लास लॉन्च करणार आहोत, ज्यामध्ये आपण बेसिक टू एडवान्स तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग शिकवणार आहे आणि तेही एकदम फ्रीमध्ये. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. तर भावांनो, व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल, की आजचा आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. तर आता असं माझ्याकडे आता एक असा ॲप आहे, ज्यावरून तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता, बॅकग्राऊंड एआयने जनरेट करू शकता, बॅकग्राऊंडचा कलर चेंज करू शकता आणि प्रोफेशनल लेव्हलची जी इन्स्टा ते तुम्ही एका क्लिकमध्ये ते तयार करू शकता. तेही कसं आणि एकदम फ्री आणि एचडी क्वालिटीमध्ये. तर चला तर मग बघू. सर्वात आधी जे कोणतं तुम्हाला फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं, आपण एक-एक स्टेपने पाहू, की काय-काय कसं जनरेट करायचं आणि ॲप कुठं भेटणार आणि ॲपचं नाव काय हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग व्हिडिओ सुरुवात करू. सर्वात आधी जो कोणता फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा तो ॲड करून घेऊ. आपण एकच फोटो काढून घेऊ. हे फोटो ॲड केला. आता फोटो ॲड केल्यानंतर इथं काय करायचं तुम्हाला, हे झालं तुमचं बॅकग्राऊंड रिमूव्ह. आता इथं काय करायचं, फक्त तुम्हाला डायरेक्टली रिमूव्ह होऊन जाईल. ते ट्रान्सपरंटवर क्लिक करायचं. ट्रान्सपरंटवर क्लिक केल्यानंतर इथं वरती शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. हे झालं गॅलरीमध्ये सेव्ह. झाला पी फॉर्मॅटमध्ये सेव्ह झाला तुमचा फोटो. आता सोबत ठीक आहे. आता जर तुम्हाला बॅकग्राऊंड ब्लर करायचं असेल, तर तुम्हाला काय वरती स्लाईड करायचं. इथं ब्लरचं ऑप्शन भेटतं बघा. जर इंटरनेट कनेक्शन जसं असतं त्यानुसार आपल्याला दिसतात. इथं मोशन ब्लर आहे, नंतर कलर स्प्लॅश आहे. खूप सारे तुम्हाला ऑप्शन भेटले इथे. तर आपण ब्लरवर क्लिक करू. ब्लरवर क्लिक केल्यानंतर लेयर्सवर क्लिक करायचं आणि तर बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं. ठीक आहे. बॅकग्राऊंडवर क्लिक केल्यानंतर ब्लर. इथून जर तुम्ही ब्लर वाढवलं, तर बघू शकता बॅकग्राऊंड ब्लर होतंय आणि कमी सुद्धा होतं. इथे मोशन ब्लरचा पण एक ऑप्शन आहे आपल्याला. बरेच सारे ऑप्शन भेटतात, जे की आपण व्यवस्थितरित्या जे कोणतं आपल्याला पाहिजे ते आपण ॲड करू शकतो इथे. ठीक आहे. जसं की हे ठेवू आपण डन करू इथं. आता बघू आपण बॅकग्राऊंडचा कलर कसा चेंज करायचा. सर्वात आधी बॅकग्राऊंडला यायचं, बॅकग्राऊंड कलरला यायचं. ठीक आहे. कलरला आल्यानंतर परत बॅकग्राऊंड कलर क्लिक करायचं. इथे जो कोणता कलर तुम्हाला बॅकग्राऊंडला ठेवायचा आहे, ते तुम्ही इथे ठेवू शकता. बघू शकता एकदम चांगल्यारीत्या झालंय. तर बॅकग्राऊंड पण रिमूव्ह झाला. बॅकग्राऊंडला कलरसुद्धा ॲड करू शकतो आपण. आणि सोबतच आणखी एक आपला विषय राहिला, की आपल्याला बॅकग्राऊंडला फोटो कसा ॲड करायचा. परत बॅकग्राऊंडवर क्लिक करा. इथे इमेजवर क्लिक करा. इमेजवर क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे आपल्याला ऑलरेडी खूप सारे बॅकग्राऊंड भेटतात. जर तुम्हाला एआयने जनरेट करायचं ते सुद्धा तुम्ही करू शकता. तर आपण जसं की आपल्याला इथं क्लिक करू यावर आणि जे कोणतं तुम्हाला आवडलं असेल बॅकग्राऊंड त्यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये ते बॅकग्राऊंड ॲड होऊन जाईल. जसं की आपण हा घेतला बॅकग्राऊंड, बॅकग्राऊंडवर क्लिक केला तर बघू शकता बॅकग्राऊंड ॲड झाले. जर तुम्हाला फोटो ॲडजस्ट वगैरे करायचा असेल, तर तुम्ही करू शकता. जर तुमच्याकडे कोणतं बॅकग्राऊंड असेल ऑलरेडी डाउनलोड केलं, तर तुम्हाला काय करायचं फक्त इथे लेयरच्या ऑप्शनवर सॉरी, इथे तुम्हाला काय करायचं बॅकग्राऊंडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि ते इमेजच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि इथे गॅलरी आहे ना, गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि जे कोणता तुमचा फोटो असेल तुमच्याकडे तयार, तर तुम्ही इथे ॲड करू शकता बॅकग्राऊंडसाठी. जर तुमच्याकडे ऑलरेडी कोणतं बॅकग्राऊंड वगैरे डाउनलोड असेल, तर एक गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि ॲड करून घ्यायचं. तर इथे बघू शकता आणखी भरपूर सारे ऑप्शन आहेत आपल्याला इथे. आवडलं ते ॲड करून घ्या, काही हरकत नाही. आता आपण इथून येऊ बॅक. आता आपण बघू की Instagramला जे प्रोफेशनल सारखे डीपी असतात ते कसे तयार करायचे. तर सर्वात आधी काय करायचं, खाली सिलेक्ट करत जायचं. इथे बघा दिसला डीपीचा प्रोफाईल पिक्स म्हणून. आता इथे बघायचं, त्याला करायचं सेंटरला. तर बघू शकता एकदम चांगल्यारीत्या आपला फोटो तयार झालाय, जो की Instagramला ट्रेंडिंगला आहे. खूप साऱ्या आपण बघितलं असेल क्रिएटर्सचे अकाउंट असे डीपी आहेत. आता त्यासोबतच जर तुम्हाला याचा कलर चेंज करायचा असेल, तर भरपूर सारे ऑप्शन आहेत इथे. जर कोणत्या कलरमध्ये तुम्हाला करायचं तर स्ट्रोकचा पण ना खूप ट्रेंडिंगला आहे असा फोटो. तर याला काय करायचं, फक्त घ्यायचं इकडे आणि थोडं सेंटरला करून टाकायचं. एकदम परफेक्टली रित्या झालंय आपलं Instagram डीपी तयार. तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण जनरेट करू शकतो इथून. तर अंडू करू आपण. स्टार्टिंगला जसं होतं तसं. ओके आणि याला करू सेंटरला. आता बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे हा डीपी तयार झालाय. जर तुम्हाला फोटोचा कलर जर तुम्हाला नाही का ब्लॅक ठेवायचा असेल नाही का, तर इथं ॲडजस्टमध्ये जाऊन तुम्ही सॅच्युरेशन वगैरे कमी करून इथून ब्लॅकमध्ये डीपी ठेवू शकता. तर काही हरकत नाही. जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं तुम्ही इथून जनरेट करू शकता. एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं मी तुम्हाला, की कसं जनरेट करायचं आणि सोबतच इथे जर तुम्हाला भरपूर ऑप्शन भेटतात. तुम्ही जसे स्लाईड करत गेले तर बघू शकता इथं पण आपल्याला एक बॅकग्राऊंड भेटलंय, जे की एकदम परफेक्ट आपल्या फोटोसाठी मॅच झालंय. तर जे भरपूर सारे ऑप्शन आहेत ॲपमध्ये. आता ॲपचं नाव काय तुम्हाला समजलंच असेल ऑलरेडी. मी स्क्रीन रेकॉर्डिंग करत आहे, तर तुम्हाला ॲपचं नाव दिसलंच आहे. तर फोटो रूम नावाचं ॲप्लिकेशन आहे हे
आणि खूप आधीपासून यूज करते मी हे ॲप्लिकेशन आणि खूप चांगली क्वालिटी भेटते ॲपमध्ये जर बॅकग्राऊंड रिमूव्ह वगैरे आपण पी-एन-जीस केल्या तर. तर सर्वात आधी काय करायचं तुम्हाला, आता प्ले स्टोअरला तर भेटणार, पण प्ले स्टोअरला नाही याचा वॉटरमार्क येतो. आता काय करायचं तुम्हाला, आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. टेलिग्राम चॅनलला जाऊन जॉइन करा. टेलिग्रामला आपण फोटो रूम ॲप्लिकेशन दिलं आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि सोप्या पद्धतीने यूज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत आपल्या YouTubeवर जे काही व्हिडिओ आलेत फॉन्टचे वगैरे खूप चांगले-चांगले टॉपिकवर आपण व्हिडिओज बनवले आहेत. तर तुम्ही जाऊन बघा ते पण व्हिडिओ आपले आणि खूप सारा सपोर्ट करा आपल्या चॅनलला. आणि जर आपले 30 दिवसामध्ये YouTubeचे 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले, तर नक्कीच आपण आपला ग्राफिक डिझाइनचा फ्रीमधला क्लास लॉन्च करणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. चला तर मग भेटू एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये.